बाबासाहेबांबरोबरच दादासाहेब गायकवाड, R.R. भोळे वगैरे मंडळी आमदार झाली होती. 2 वर्षापूर्वी येवले येथे धर्मांतराची घोषणा केल्यावर 31 मे 1936 रोजी एक ऐतिहासिक भाषण करून धर्मांतराची घोषणा करणारे बाबासाहेब राजकारणाच्या चरख्यात सापडले. नव्हे, त्यांनी ते स्वतःहून ओढवून घेतले, आमदार झाले आणि शासनाला एकापाठोपाठ निर्णय घ्यायला भाग पाडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमदार म्हणून कार्यरत असताना मुंबई सरकारला जेरीला आणण्याचं काम केलं. गुलामगिरीचं प्रतीक असलेली खोती पद्धती नष्ट करण्यासाठी सभा, संमेलनं, परिषदा घेतल्या. विधिमंडळात खोती विरुद्ध बिल आणलं. खोती पद्धती म्हणजे स्पृश्यांनी अस्पृश्यांवर लादलेली गुलामगिरी होती. ही गुलामगिरी नष्ट व्हावी असं वाटत असेल तर खोती पद्धतीचा नायनाट करणं अत्यावश्यक होतं. खोती वा खोत हा प्रकार प्रामुख्यानं कोकणात होता. इथले खोत अस्पृश्यांना हीन दिन वागवायचे. त्यांचं आयुष्य खोतांची चाकरी करण्यातच जात होतं. या चाकरीला कोणत्याही प्रकारची वैधानिकता नव्हती, कायदा नव्हता. म्हणून खोती पद्धतीला विरोध करणं आवश्यक ठरलं. हा विरोध संघटित व्हावा आणि स्पृश्य मंडळींचा पाठिंबा मिळणं आवश्यक होतं आणि म्हणूनच चिपळूण, देवरुख, कणकवली इत्यादी ठिकाणी परिषदा घेतल्या. खोती विरुद्ध जनमत तयार केलं आणि अखेर खोती पद्धत नष्ट केली. बाबासाहेब मुंबई विधानसभेत खोती विरुद्ध लढत होते तेव्हाच कामगार विरोधी काळा कायदा चर्चेला आला. या कायद्यानं कामगारांचा संप करण्याचा हक्क हिरावून घेण्यात आला होता. या कायद्याविरुद्ध कामगार जनमत तयार करणं आवश्यक ठरलं. तसे डॉक्टर बाबासाहेबांचे अनेक सहकारी या बिलाविरुद्ध होते. आंदोलनाचा दणका दिल्याशिवाय हे काळा बिल मागे घेतलं जाणार नाही हे जाणून 7 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई बंद ठेवण्यात आली. शहराचे सर्व रस्ते सुने सुने वाटू लागले, कारण या बंदला सर्व प्रमुख नेत्यांचा पाठिंबा होता. एका संघटनेनं बंद पुकारला की तो हाणून पाडायला दुसरी एखादी संघटना कंत्राट घेते, तसा तो काळ नव्हता. एकही प्रमुख नेता या बंदच्या विरुद्ध नव्हता. हा संप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असला तरीही त्यात श्रीय डांगे, S.S. मिरजकर, परुळेकर, निमकर इत्यादी नेते सहभागी झाले होते. या कायद्याचं नाव जरी औद्योगिक कलह विधेयक हे असलं तरी त्यात कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला असल्यामुळे त्याला कामगारांच्या नागरिक स्वातंत्र्याच्या गळचेपीचा कायदा असंच म्हणणं युक्त ठरेल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. विधिमंडळात जमनादास मेहता आणि डॉक्टर आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरलं. परंतु हे बिल पास करायचंच असं काँग्रेस सरकारनं ठरवल्यामुळे ते हाऊसमध्ये पास झालं. असं असलं तरी रस्त्यावर त्याचे दिंडवडे काढण्यात आले. 7 नोव्हेंबरचा तो संप सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर यशस्वी केला. या संपामुळे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे कामगार नेते म्हणून उदयाला आले. ते कामगारांचे कैवारी असल्याचं स्पष्ट झालं. एवढंच नव्हे तर देशभराच्या कामगारांशी त्यांचं नातं जुळलं. पुढे महाराज्यपालांच्या मंत्रिमंडळात त्यांना लेबर मेंबर म्हणून घेण्यात आलं. त्याची बीजही याच संपात दिसून येतात. केवळ अस्पृश्यांसाठी लढणारे बाबासाहेब आता कामगारांच्याही प्रश्नावर लढू लागले. कामगारांची कोणती जात आहे हे त्यांनी पाहिलं नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणं हे त्यांनी आपलं जीवित कार्य ठरवलं. बाबासाहेब सामान्य माणसासाठी झटत आहेत हे पाहून सामान्य माणूसही बाबासाहेबांना भजू लागला. त्याचे बाबासाहेबांवर अगाध प्रेम होतं. या प्रेमापोटीच त्यांची 50वी जयंती 14 एप्रिल 1942 पासून सुरू झाली आणि ती मुंबईतील प्रत्येक वसाहती, उपनगरातील सर्व वस्त्या, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, नगर वगैरे ठिकाणी दिवाळी साजरी होऊ लागली. या जयंती सभांमध्ये बाबासाहेबांवर स्तुतिसुमनं उधळण्याची एक प्रकारे शर्यत लागली होती. आचार्य मो वा दोंदे, बॅरिस्टर जयकर, M.C. राजा, श्री म माटे, पान राजभोज, केशवराव जेधे, बापूसाहेब गुप्ते, R.R. भोळे, गणपतराव नलावडे, पोपटलाल शहा यामध्ये आघाडीवर होते. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायले. अनेक आठवडे जयंती साजरी करून जनतेनं बाबासाहेबांप्रती आपुलकी आणि प्रेम दाखवलं. त्यांच्या कार्याची स्तुती केली. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी सुद्धा बाबासाहेबांच्या कार्याची कदर करून त्यांना 2 जुलै 1942 रोजी महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आलं. महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळात 14 हिंदी तर 5 युरोपियन सदस्य होते. त्या 14 पैकी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक होते. डॉक्टर आंबेडकरांकडे लेबर खातं दिलं, कारण त्यांच्याच हाती कामगार सुखरूप राहतील व त्यांचं भवितव्य अबाधित राहील हे महाराज्यपालांना पटलं होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अथक परिश्रमानं आपल्या वेगवेगळ्या संकल्पना राबवून महाराज्यपालाच्या विश्वासाला पात्र ठरले. डॉक्टर भीमराव आंबेडकर एक अस्पृश्य माणूस. त्याला शिक्षण, प्रतिष्ठा, मान सन्मान यापासून काही योजनेत दूर ठेवलं होतं. अवमानाचं विष पचवून शिपुर्ड्यांचाही तिरस्कार सहन करत आपल्या ज्ञाती बांधवांची, दलितांची, पीडितांची, श्रमिकांची सेवा करत करत एका अत्युच्च पदाला ते पोहोचले. महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळातील सदस्य बनले